नमस्ते स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉपिक फोटोसिंथेसिस, ज्याला मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. चला तर मग सुरू करूया आजचे सेशन. आता आपण पाहूयात फोटोसिंथेसिस कसे घडते आणि त्यामुळे ॲटमॉस्फिअरमधील गॅसेसचा समतोल कसा राखला जातो. फोटोसिंथेसिस ही एक केमिकल प्रोसेस आहे ज्यामध्ये प्लांट्स सनलाइट, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी वापरून त्यांचे अन्न म्हणजे ग्लुकोज तयार करतात. फोटोसिंथेसिस नेमके कुठे घडते? तर फोटोसिंथेसिस प्लांट्सच्या पानांमध्ये घडते. पानांमधील पेशींमध्ये असणाऱ्या स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर, ज्याला क्लोरोप्लास्ट्स म्हणजे हरितलवके म्हणतात, यामध्ये ही क्रिया घडते. क्लोरोप्लास्ट्स यामध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असते. क्लोरोफिल हे ग्रीन कलरचे पिगमेंट आहे जे सनलाइट ॲब्झॉर्ब करण्याचे काम करतात. मग आता जरा विचार करा, ज्या पानांचा कलर ग्रीन नसतो त्यांच्यामध्ये हे फोटोसिंथेसिस कसे होत असेल? तर मित्रांनो, त्या पानांमध्ये सुद्धा कमी प्रमाणात का होईना पण क्लोरोफिल असते आणि त्याच्या सहाय्यानेच ते प्लांट फोटोसिंथेसिस करू शकतात. पहा मित्रांनो, जर आपण फोटोसिंथेसिस एक केमिकल रिॲक्शन आहे असं म्हणत असू, तर त्यामध्ये काही रिॲक्टंट्स असतील आणि काही प्रॉडक्ट्स असतील. पहिले आपण फोटोसिंथेसिसमध्ये असणारे रिॲक्टंट्स कोणते ते पाहू. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड आणि जमिनीतून शोषले जाणारे पाणी हे या रिॲक्शनमधील रिॲक्टंट्स आहेत. आणि या रिॲक्शनमध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात ते आहेत ऑक्सिजन आणि ग्लुकोज. ऑक्सिजन वातावरणात सोडले जाते तर ग्लुकोज अन्न म्हणून वापरले जाते. या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले असे दोन घटक आहेत, जे की रिॲक्टंट्स पण नाहीत आणि प्रोडक्ट्स पण नाहीत. पण ते नसतील तर ही रिॲक्शन पूर्ण पण होऊ शकत नाही. असे दोन घटक म्हणजे क्लोरोफिल आणि सनलाइट. बघा मित्रांनो, आता आपल्याला या रिॲक्शनची सर्व माहिती दिलेली आहे, तर आपण त्या रिॲक्शनचे इक्वेशन लिहू शकतो का? तर नक्कीच लिहू शकतो. कसे ते पुढे पाहू. या प्रकारे आपण फोटोसिंथेसिस रिॲक्शन मांडू शकतो. यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांची क्लोरोफिल आणि सनलाइट यांच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते. त्यापासून ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे दोन प्रॉडक्ट्स मिळतात. आपणास माहीतच आहे की सूर्य हा एनर्जीचा सर्वात मोठा सोर्स आहे. ही एनर्जी वापरण्यायोग्य फॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचे फार मोलाचे काम प्लांट्स करतात. विचार करा, जर हे प्लांट्सच नसते तर? प्लांट्स नसते तर फोटोसिंथेसिस झाले नसते, आणि फोटोसिंथेसिस झाले नसते तर या पृथ्वीवर जीवन पण राहिले नसते. म्हणून मित्रांनो, प्लांट्स लावणे आणि त्यांना जगवणे फार महत्त्वाचे आहे. आपण पाहिलेत की फोटोसिंथेसिस रिॲक्शनमध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वापरला जातो आणि ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. आणि हा ऑक्सिजन इतर सजीवांच्या जगण्याकरता किती महत्त्वाचा आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचा बॅलन्स ठेवण्याचे कार्य पण याच फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळे होते. वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचा हा बॅलन्स नक्की असाच राहील का? विचार करा, ज्याप्रमाणे सध्या वृक्षतोड चालू आहे, जंगल नष्ट होत आहेत, ही परिस्थिती सुधारली नाही तर? यावर उपाय एकच, तो म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. उगाचच नाही तुकाराम महाराज यांनी सांगून ठेवले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन्स असतील तर कमेंट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.